नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे ज्या की तुमचा वेळ, पैसा आणि पदार्थ देखील वाचवणार आहे. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. एक लाईक त्या व्हिडिओला झालंच पाहिजे. काय होतं, बऱ्याच वेळेला आपण जेव्हा धागा काढतो धाग्याच्या बंडलमधून, त्यावेळेस नंतर आपल्याला परत हा धागा जर शोधायचा असला तर हा धागा आपल्याला सापडत नाही. अशा वेळेला काय करायचं आहे, बॉबिनचा जो धागा लागलेला आतमधला जो कवर आहे त्याला थोडासा कट मारायचा आहे, जेणेकरून आपल्याला जो धागा आहे तो त्यामध्ये अटकून ठेवता येईल आणि नेक्स्ट टाईम आपल्याला तो धागा आहे तो जसाच्या तसा व्यवस्थितरित्या परत काढता येईल. आपला धागाला कुठेही कट मारून आपला धागा वाया जाणार नाही आणि त्यामुळे वेळसुद्धा वाया जाणार नाही, धागा वाया जाणार नाही आणि धागा जसाच्या तसा आपल्याला परत मिळू शकेल. त्यासाठी अशा पद्धतीनं कट मारून त्यामध्ये आपल्याला जो शेवटचं टोक आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. नेक्स्ट टाईम आपल्याला त्याचा वापर होणार आहे. ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढची जी टिप्स आहे ती आपण बघूया. बऱ्याच वेळेला आपल्याला ड्रेसवर मॅचिंग ड्रेसवर आपल्याला मॅचिंग साडीवर किंवा ड्रेसवर मॅचिंग बिंदी मॅचिंग टिकली हवी असते, पण ऐन वेळेला अवेलेबल नसते. अशा वेळेला काय करायचं, आपल्या घरात बऱ्यापैकी नेल पॉलिश असतातच, खूप सारे नेल पॉलिश आपल्या घरामध्ये असतात. जर बिंदी टिकली तुमची अवेलेबल जर नसेल तर काय करायचं आहे, आपल्याला ह्या टिकलीला जे आहे ज्या हव्या त्या कलरचा जर आपल्याला टिकली हवी असेल, बिंदी हवी असेल तर काय करायचं, त्या कलरची आपल्याला नेल पॉलिश घ्यायची किंवा कॉन्ट्रास्ट कलरची आपल्याला नेल पॉलिश घ्यायची आहे आणि ती ह्या टिकलीला व्यवस्थितरित्या अशी लावून घ्यायची आहे. अशी लावल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, आपल्याला थोडंसं सुकवायची आहे, तिला ड्रायरने सुकवा किंवा फॅनखाली हवेखाली सुकवा. अशा पद्धतीनं तिला जर सुकवली तुम्ही तर व्यवस्थित तुम्हाला टिकली नवीनच्या नवीन लावण्यासाठी मिळणार आहे. मी बघा कशा पद्धतीनं लावलं आहे, अशा पद्धतीनं तुम्ही नवीन घरच्या घरी व्यवस्थित आणि शाईन देणारी टिकली जी आहे ती तुम्ही तयार करू शकता. अगदी काही सेकंदातच ही टिकली जी आहे ती बनवून तयार होते आणि आपल्याला कुठेतरी धावपळ पण करायची गरज लागत नाही. दिसायलाही सुंदर अट्रॅक्टिव्ह ही टिकली दिसते. तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा. ट्रिक कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढची ट्रिप्स आपण बघूया. बऱ्याच वेळेला असे बरेच कानातले आपल्यापाशी पडलेले असतात आणि या कानातल्याचं एक एक दोन दोन कानातले आपल्याला कुठेतरी पडलेलं असतं आणि ते शोधूनही सापडत नाही. जरी आपण सगळे कानातले एका बॉक्समध्ये ठेवले तरी सापडत नाही. अशा वेळेला काय करायचं, आपल्याला एक कानातलं सापडलं तर दुसरं सापडत नाही. मोबाईलचा जो जुना कवर असेल तुमच्याकडे, जर तुम्ही टाकून देणारा जो कवर असेल तुमचा मोबाईलचा, तर ह्या मोबाईलच्या कवरमध्ये आपण बरेचसे कानातले स्टोअर करू शकतो. कशा पद्धतीने ते बघूया. काट्याचा चमचा घ्यायचा आहे आपल्याला आणि याला काय करायचं आहे, थोडंसं गरम करायचं आहे आपल्याला. काटे चमच्याला गरम केल्यानंतर याला असे होल पाडायचे आहे आणि ही जी ट्रिक आहे खूप सुंदर आहे. तुम्ही यूज करून बघा आणि खरंच हिचा खूप वापर होतो, खूप व्यवस्थितरित्या याचा वापर होतो. तुम्ही नक्की करून बघा. आणि असे होल आपल्याला काट्या चमच्याने याला पाडून घ्यायचे आहे. असे होल पाडल्यानंतर ही जी हा जो कवर आहे तो तुम्हाला बरेच दिवस टिकू पण शकतो आणि त्याला कानातले तुम्ही जर जॉईन केले तर ते कानातले पण तुम्ही नेहमी नवीन आणून त्याला पण लावू शकतात. अशा पद्धतीनं तुमचा कवर वाया जाणार नाही. खूप महागडे कवर हे भेटतात, तर कवर पण वाया जाणार नाही. फॅन्सी कवर असतात, कुठल्याही कवर तुम्ही घ्या आणि त्याला तुम्ही अशा पद्धतीने कानातले लटकवून ठेवा. किती सुंदर आणि सुरेख दिसतं आणि तुमचं वेळ वाया जाणार नाही. कानातले इकडं तिकडं पडून तुमचा वेळ वाया जाणार नाही, शोधण्यामध्ये वेळ वाया जाणार नाही. खूप महागाचे हे जे कानातले आहे ते आपण घेऊन आलेलो असतो आणि हे जे कानातले आहे आपल्याला खूप उपयोगी पडत असतात. नेहमी आपल्याला शोधाशोध करावी लागते. कधीकधी घाईमध्ये आपल्याला वस्तू सापडत नाही, तर रिकाम्या वेळेमध्ये जर तुम्ही हे काम करून ठेवलं तर निश्चितच पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला याचा उपयोग खूप होणार आहे. आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला तेही मला सांगायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. अशाच नवीन टिप्स आणि ट्रिप्स तुम्हाला बघायला भेटतील. आजच्या व्हिडिओमध्ये जसे प्रमाणे दाखवले त्याप्रमाणेच तुम्हाला बघायला भेटतील. तर ह्या अशा पद्धतीने मी कानातले जे आहे ते सगळेचे सगळे
तुमच्याकडे असतील तर अरेंज करून व्यवस्थितरित्या, आत्ता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी 2-3 ठिकाणीच मी होल केलेले आहे, पण तुम्ही अखंड जो आपला मोबाईलचा कवर आहे त्याला तुम्ही व्यवस्थितरित्या मोठे छोटे कानातले व्यवस्थितरित्या तुम्ही लावून व्यवस्थित मॅनेज करू शकतात अशा पद्धतीने, आणि तुमचे कानातले जे आहे ते खूप व्यवस्थित शेप राहणार आहे अशा पद्धतीने. तुम्हाला ही टिप्स कशी वाटली मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. पुढची टिप्स आपण बघूया. काय होतं, बऱ्याच वेळेला आपण कडधान्य साचून ठेवतो, पण हे कडधान्य साचवत असताना आपल्याला कुठेतरी कीड लागते आपल्या कडधान्याला, आणि आपण कुठेतरी डिमोटिवेट होत असतो. कडधान्याला कीड लागली का खूपच त्रास होतो, खूप टेन्शन होतं. अशा वेळेला काय करायचं आहे, साधी आणि सोपी गोष्ट आहे, आपल्या किचनमध्येच आहे. अर्ध्या चमच्याला पण कमी तुम्ही मिरची पावडर घ्यायची आहे, आणि ही मिरची पावडर आहे ही या कडधान्यामध्ये टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. आपल्याला आपण नेहमी कडधान्य धुवून घेतो, त्याच्यामुळे मिरची आपण टाकली तरी काहीच हरकत नाही, आणि मिक्स करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. 5 किलो 10 किलो जर असेल तर 2 ते 3 चमचे तुम्ही मिरची पावडर घालून तुम्ही अशा पद्धतीनं स्टोअर करू शकता. आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगायला विसरू नका. आणि हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे पदार्थ आहे ते ठेवायचे आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याकडे जिरे पावडर असते, पण ही जिरे पावडर पावसाळ्यामध्ये लूज पडते, जिरे लूज पडतात. अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे, ही जिरे जे आहे आपण पदार्थाला टाकले तरी त्याचा म्हणावा तसा एवढा सुगंध वास मस्त छान असा येत नाही. अशा वेळेला काय करायचं आहे, जिरे हे जे आहे भाजून ठेवायचे आहे. भाजून ठेवल्यानंतर काय होणार आहे, हे जिरे जे आहे ते लूज पडणार नाही, आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर किंवा भाजलेले जिरे थोडेसे हातावर तुम्ही चोळून जर पदार्थामध्ये जर टाकले तर निश्चितच पदार्थाचा वास खूप छान येणार आहे, पदार्थाची चव वाढणार आहे, आणि जिरे जे आहे ते पावसाळ्यामध्ये लूज पडणार नाही. तर आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगायला विसरू नका. पुढची जी टिप्स आहे, बऱ्याच वेळेला सकाळच्या घाईघाईमध्ये असो किंवा आपल्याला जर लसूण सोललेला नसेल आपल्याकडे, तर ही टिप्स तुम्ही नक्की वापरा, तुम्हाला खरंच खूप फायदेशीर होणार आहे. किंवा जास्तीचा लसूण पण कमी वेळेमध्ये तुम्हाला जर सोलून ठेवायचा असेल, आलं लसणाची पेस्ट तुम्हाला करायची असेल, किंवा घाईघाईमध्ये कोणी पाहुणे जर आपल्याकडे वाढले तर लसणाचा वापर देखील वाढतो. अशा वेळेला लसूण पटकन असा सोलून कसा होईल, अशा वेळेला लसूण सोलण्याची टिप्स जी आहे सगळ्यात सोपी टिप्स तुम्हाला मी आज सांगत आहे. काय करायचं, लसणाच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहे, लसणाचा कचरा सगळा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर पेनचं टोपण घ्यायचं आहे, पेनच्या टोपणने पुढचं लसणाचं जे नाक आहे ते आपल्याला दाबून घ्यायचं आहे. दाबल्यानंतर बघा तुम्ही, हा गावठी लसूण आहे तरीसुद्धा एकदम इझिली त्याचं वरचं साल जे आहे ते व्यवस्थितरित्या निघत आहे. हायब्रिड लसणाचं तर एकदम व्यवस्थित एकदम पटकन निघतं, पण हा जो गावठी लसूण आहे याचंसुद्धा किती व्यवस्थितरित्या पटकन निघत आहे तुम्ही बघू शकता. सकाळच्या घाईघाईमध्ये असो किंवा लसूण सोलायची वेळ आलेली असो आपल्यावर, दोन्ही कामं जरी असतील, काहीही काम असो, तुम्हाला झटकीपट हा जर लसूण तुमचा सोलून झाला तो स्वयंपाक करायला सुद्धा व्यवस्थितपणा वाटतो, आणि स्वयंपाक करायचा सुद्धा कंटाळा येत नाही. लसूण सोलण्याचं काम हे खूप किचकट असतं, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही लसूण सोलून बघा. खरंच खूप इझी आहे ही मेथड, तुम्ही वापरून बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.